इथे शॉपिंग केली मस्त. बस घासली इकडे बोल. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत 31st साठी आपल्या गावी किल्लेवाडीला आपल्या लोडस बाबांच्या घरी. तर चला आज आपण बघूया की आपला प्रवास इथे कसा होतोय. चला. तर मित्रांनो आता आपण निघालोय. आपण 2 वाजता निघालोय पनवेलवरून आणि आता 2:30 वाजले. आपण एकूण अंतर कव्हर केलेलं आहे 16 किलोमीटर आणि पोहोचलो आता करगाळा बस सेंचुरीला. आता बघा 62 किलोमीटर झालं पनवेलवरून आलो आधी आणि त्याच्यानंतर पहिला डायव्हर्जन लागलं. आता ते काम चालू आहे. आपण चालून चाललोय डाव्या बाजूने. आता आपण ते नागोटण्याला पोहोचलोय. मगाशी जो आपल्या डायव्हर्जन लागलं ना तो नागोटण्या जवळच आहे. तर नागोटणे रेल्वे स्टेशन गेलं. इथे फ्लायओव्हरचं काम चालू आहे बसून नागोटण्यापर्यंत. तर बघा आपला पारंपरिक हॉल्ट आलेला आहे. नियमाप्रमाणे आपण इकडे थांबणार आहोत. गौरव हॉटेल आपल्या वाकणचा स्टॉप आलेला आहे. बरोबर 67 किलोमीटर चालवले आपण गाडी आणि आपला फिक्स हॉल्ट आहे. बाकी मध्ये कुठेच नाही खायचं, पण हॉटेल गौरवला खायचंच खायचं. बघा भजी पाव आलेले आहे. कांदा भजी. आईरमचं कापी भरा. तो कापी नाव आहे. आणि मिसळ पाव आहे. खाऊन घेऊया. चला आता आम्ही खाऊन झालेलं आहे आपलं गौरव हॉटेलमध्ये आणि आता आपण इथे निघालोय खाऊन मस्तपैकी मिसळ पाव आणि कांदा भजी. एक नंबर. फ्लायओव्हरचं काम चालू आहे. ड्रायव्हर आपण आलो मानगाव रेल्वे स्टेशन. इथे डाव्या बाजूला बाकी आहे ना मानगाव जो फाटा आहे आपला मसाळ्याकडे जायला बरोबर 10 किलोमीटर आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत म्हसळ्याला. ही आहे म्हसळ्याची बाजारपेठ आणि इथेच पुढे आहे म्हसळा एस टी स्टँड. तर श्रीवर्धनवरून आपल्याकडे बागमंडल्याला जायचा रस्ता आहे ना, तिथे एक फाटा आहे. तिथे आपली एक बेकरी आहे छोटी. त्या बेकरीमध्ये आपण घेतलेलं आहे टोस्ट बटर खारी सगळं काय काय. काय नाव आहे आपल्या जागेचं? जसवंत. हे बघा आपण आहे ना आपला बागमंडल्याला जायचा जो फाटा आहे ना, इथून आपण असे आलो आता म्हसळ्यावरून आणि हा सरळ जातो वाघमंडल्याकडे. तर इथे ना बेकरी आहे मस्त इकडे. आता आम्ही इथे शॉपिंग केली आहे मस्त खाण्यासाठी चटणीला. चला तर आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या बागमंडला जेटीजवळ. फक्त 500 मीटर बाकी आहे मित्रांनो. आता आपण पोहोचलो ना आपल्या बागमंडला जेटीला पोहोचलो आहे. तर इथे आता आपली बोट आहे 8:30ची. आधी 7:30ची होती, ती गेली. आपण 10 मिनटं उशिरा पोहोचलो. आता तिकडनं 8 वाजता सुटेल वेशवीवरून आणि इथे येणार आणि 8:30ला आता इथून वेशवीला जाईल. तर ही आपल्या फेरीबोटची तिकीट आहे. तर इथे बाईकची रायडरसोबत तिकीट आहे 65 रुपये आणि आपल्या पिलियन रायडरची तिकीट आहे 20 रुपये. हो बोट येईपर्यंत आम्ही इथे जरासा ब्रेक घेतला आहे. चहा हो चहा आलेला आपला नंबर. आपली बोट आली आता आणि आता इथून मी 8:30 वाजता सुटणार आहे. तर चला आपण चाललो आहोत आपल्या जनरल जेटीमध्ये. एक नंबर. पहिल्यांदा आणतोय तो बस. वा एक नंबर.
आणि संपूर्ण महिला मंडळाची पिकनिक आहे वाटते बसमध्ये. बोटीचे चालक जेवढे पण आहेत सहकारी खूप मदत करतात हे बघा. आणि बस चढण्यासाठी सोपी जाळी म्हणून आहे बघा, नाहीतर इथे ना घासणार आहे बघा. बस घासली इकडे पूर्ण ॲक्च्युली. नाही बघा इथे यांनी आता फळी लावल्या. आणि ड्रायव्हर पहिल्यांदा हे आपल्या समोर आहेत अखिल भारतीय महिला मंडळ 1 नंबर. निर्वाचित अध्यक्षा सुवर्णताई पवार, नमस्कार ताई. या श्रीलताई वारन खजिनदार, या जोगेश्वरीवरून अश्विनी, मोहिनी कदम, स्नेहल, सायली, श्रद्धा राणे, तन्वी, कोणी माहिती तर सांगा. चला आपला प्रवास आता फेरी बोटचा इथे संपलेला. आता आपण इथून वेशवीला उतरलो. आपण फायनली आलेलो आहोत आपल्या किल्लेवाडीमध्ये. एकूण अंतर आपलं झालेलं आहे 163 किलोमीटर. आणि आपलं हे समोर ऋषिराज. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या ऋषिराज होमस्टेमध्ये आपल्या काकांकडे. तर बघा आता आपण सगळं सामान वगैरे काढून ठेवलं आणि काकांनी मस्त तयारी केलेली इकडे 1 नंबर. तर चला आता आम्ही फ्रेश होतो आणि जेवण घेतो. तर तुम्हाला आपला हा आजचा प्रवास कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच व्हिडिओ असेल एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.